गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातूनही हजारो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातूनही हजारो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते। भाविकांना सुरळीत दर्शन मिळावं म्हणून मंदिर प्रशासनानं 22 तास दर्शनाची विशेष व्यवस्था केली होती। विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। याबाबत अधिक माहिती देताना श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची आणि प्रशासनाच्या नियोजनाची माहिती दिली। या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी पहाटे 2 वाजता खुलं करण्यात आलं। त्यानंतर नित्यनेमाने होणारी पहाटेची 5 ची काकड आरती 4 वाजता करून पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसंच पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या वतीने या ठिकाणी 6 वाजता लघुरुद्राभिषेक करण्यात आला। पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसेच नित्यनेमाने जे होणारे अभिषेक आहेत सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते आज अभिषेक दर्शन सुलभ होण्यासाठी स्वामी भक्तांचे या ठिकाणी होणार नसून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ म्हणून प्रसाद देण्यात येईल। तसेच मंदिराच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने या ठिकाणी देवस्थानच्या भक्तनिवास येथील गाणगापूर येथील भक्तनिवास येथील गाणगापूर रोड येथील भक्तनिवास येथे 12 ते 3 वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली असून संध्याकाळी नित्यनेमाने होणारी शेजारती ही होईल 8 ते पावणे 9 या वेळेत होईल आणि त्यानंतर दर्शन स्वामी भक्तांसाठी 12 वाजेपर्यंत खुलं राहील। या ठिकाणी 24 तासापैकी 22 तास दर्शन स्वामी भक्तांसाठी खुलं राहील। तसेच येण्यासाठी एक मार्ग, जाण्यासाठी एक मार्ग, पुरुषांसाठी स्वतंत्र लाईन, दर्शनासाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच ठिकठिकाणी पत्र्याचे शेड असतील, शामियाना उभारण्यात आलेला आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या प्रसंगी अभिषेक, महापूजा, आरती, भजन, कीर्तन आणि नामस्मरणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान, अक्कलकोट नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून पिण्याचं पाणी, स्वच्छता, सुरक्षा, वैद्यकीय मदत आणि रांग व्यवस्थापनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेत स्वामींच्या चरणी प्रार्थना केली। खरं तर गेली अनेक वर्ष मी दर पौर्णिमेला येते, पण गुरुपौर्णिमेला येऊन इथे जे समाधान मिळतं आणि जो आनंद मिळतो, एक तर मी स्वामी भक्त आहे प्रचंड, आणि आता तुम्ही देऊळ बंद 2 बघितला असेल, त्याच्यात मी आईचं काम केलेलं आहे आणि स्वामींच्या कृपेने 100 करोडच्या वरती आमची फिल्म गेली। हे सगळे स्वामींचे आशीर्वाद आहेत। आणि आता माझी नवीन प्रोजेक्ट काही येत आहेत, नवीन सिरियल येते, नवीन फिल्म येते, तर स्वामींचा आशीर्वाद घेऊनच मी नवीन कामाला पण सुरुवात करते। त्याच्यामुळे इथे आले की एक वेगळी एनर्जी, वेगळ्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्या घेऊन मी जात असते आणि इथली सगळी सोय एक वेगळी एनर्जी घेऊन जाते इथली। त्याच्यामुळे तो आनंद वेगळा असतो, शब्दात नाही मी सांगू शकत। गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता।